ఉంది इकडे तरी भरायची नाही का पाहून अहो असं कसं साहेब इतक्या लांब आलात आणि तरी नाही भरायची म्हणले देवाचा कोप नाही का व्हायचा आणि घरी आई साहेब रागावत्याल ना बसा असं कसं कोणत्या गावचं पाहुणं तुम्ही साताऱ्याचं गाव अरे वा मग आपल्या गावाकडेच पाहुणं तुम्ही बसा 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 आपल्याच भागचं बसा कौशे कापूर काय ग त्यांना जाऊन दे इकडच्यांना जाऊन दे जाऊ दे फक्त इकडे पुढे नका येऊन दे पण याला हात लावायचं बरं का पाहुणं साहेब दाताला हात लावायचं बरं का हो ठीक आहे आणि मी पुढं म्हणतो तुम्ही पाठीमागं म्हणायचं काय हो ठीक आहे थोडं लावा असू द्या हे घ्या ना ताई साहेब तुम्ही पण हात लावायचा बरं का ताटाला लावा दोन्ही हात मी पुढं म्हणतो सदानंदाचा एअरपोर्ट निळा घोडा पायी घोडा अहो म्हणत साहेब हो म्हणतो ना निळा घोडा पायी तोडा निळा घोडा पायी तोडा अंगावर शाल सदाई लाल अंगावर शाल सदाई लाल आरती करी नाना परी आरती करी नाना परी खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका गोल अंगारा गोल अंगारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट आई साहेबाचे चांग भले आई साहेबांचे चांग भले येळकोट 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 साहेब तळीचं 5 रुपये द्या ना तळीचे 5 रुपये हा त्यासाठी तळी भरायची होती तर तुम्हाला अहो देवाचं काम असतं ते अवघड असतं साहेब ठीक आहे हा चला बाई साहेब निघा गाडी जायला आपली लवकर येतो आम्ही बरं या मरल्या वेळेस या बरं का हो नक्कीच येतो हा नक्की या
कौशल्याबाई, नाही म्हणजे तुम्ही आत्ता तिथून अशा निघून आलात ना, मला कळालंय का अशा निघून आलात. तरी तुम्हाला एक विचारतो मी. नाही म्हणजे तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की आपलंही लग्न व्हावं, आपल्याला मुलं बाळ व्हावीत? लगीन? लगीन म्हणजे बायकाच्या जीवनातला समजाच मंगलगीत आहे. तेच तर मला बी वाटतं आपण लगीन करावं, संसार करावा, या समाजात मानानं जगावं. पण माझं लहानपणीच खंडाऱ्यावर लगीन लागले, तेव्हा त्याच्या पायथीशी जीवन संपवायचं बस, बाकी विचारच मनात आणायचे नाही. नाही, तरी पण कधी असं वाटलं असेल ना की आपलंही लग्न व्हावं, आपल्याला मुलं बाळ असावीत, आपल्याला संसार असावा? मनात आनंद पुढे झाला म्हटल्यावर दुःख राहील का या जगात? आता आम्हाला काय हौस झाली हो या गाळात खितपत पडायची? तेही खरंच आहे म्हणा. पण समजा याही स्थितीत तुमच्याशी कोणी लग्नाला तयार झालंच तर, नाही म्हणजे समजा अवकाशाला मंगळ बोलताय साहेब, वळचणीचं पाणी कधी आढळलं जातं होय? म्हणजे मी नाही समजलो. त्यात काय समजायचं, सोपं असतं या. आता आमची एवढी इच्छा असून मी कोण करणार आहे आमच्याशी लगीन? आता लांबच कशाला? मगापासून तू एवढा आवाजतोय, तू करशील माझ्याशी लगीन? मी अहो साहेब, हे बोलायला आणि ऐकायला सोपं असतंय, पण जेव्हा सातारी येते ना सौंदे हादरतात. जाऊ द्या. तुझं अजून आवरलं नाही होय? आम्ही आलो मी रावसाहेब तिथं जेवण करून, आणि आपल्याला त्यांनी लवकर बोलावलंय, तेव्हा आवर तुझं. चल वय निघाले लगेच. परवा आधी एक गोष्ट ध्यानात ठेव, तिथं मला सिनेमाच्या गाण्यावर नाचायला सांगायचं. आपल्याला नाही जमायचं ते. अरे पण कोण नाचायला लावणार आहे तुला सिनेमाच्या गाण्यावर? पण मला त्या रावसाहेबाची लय भीती वाटते. लय वाईट नजर नको तू मला माझ्याकडे. तू घाबरू नको बघ, मी आहे ना तुझ्या सोबत. आणि मग काय त्याची वाकडी नजर करून पाहायची हिंमत आहे तुझ्याकडे? अगं जाग्यावर मुर्दा पाडेल त्याचा. त्याला बी चांगलं ठाव आहे ते. मला अशीच काळजी वाटते र. अरे तू काळजी करू नकोस बघ, मी आहे ना तुझ्या सोबत. आपल्याला काय कार्यक्रम करायचा, पैसे घ्यायचे आणि लगेच निघायचं. आणि बरोबर आहे ना, बाबने आहे, हौशी आहे, गोरख्या बी आहे, बाबाजी आहे. तर आवर तुझं पटकन. चल लवकर. चल निघाले.
बरं मालक, गोंधळ आवरला. काय चूक झाली असेल तर माफ करा. नाही नाही बाबाजी, अरे तू देवाचा माणूस, हा तू चूक करून कसं जमणार? अरे तुला तो अधिकारच नाही. तो समजा हा आमचा हे आमचा, खरं आहे ना? खरं आहे मालक, खरं आहे. पण कार्यक्रमाची बेजागी दिली असती तर. होय का नाही? ए वाघ्या, अरे किती द्यायची दक्षिणा? काही नाही माणिक, फक्त 101 रुपया. बर बर अंगे. आता तर खुश आहे ना? आणि ती मुरळी कुठे? बोलावर तिला इकडं. काय नाव म्हटलं तिचं? कौशल्य नाही का? ये अशी मुरळी. अगं लाजतेस कशा पायी? हा तुझा नाच वकीलही आवडला. अगदी बिजली सारखी नाचत होती, बिजली सारखी. आपल्याला एकदम पसंत. अगं बाजूला कशा पायी सरकतेस? हा चल आज चल. बाबाजी वाघ्या, अरे जा रे तुम्ही गडावर. उद्याला पावसाची अवस्था होईल. पाटील काय बाय बोलू नको. सोड तिचा हात, सोड म्हणता. चल रे कौशल, चल बाबाजी, चल रे. वाघ्या पटकन. अरे समजून सांग तुझ्या जोडीदाराला. सांगतो या हा. तू तिकडे या देवानी करतो. मी रावसाहेबांना सांगतो. अरे भरपूर पैसा मिळेल की तुला. तो तुमच्या पैशावर. अरे आमची इज्जत म्हणजे काय वाटावर पडली का? कुणी पैसे द्यायचे आणि विकत घ्यायची. पाटील सांगून ठेवतोय, वाड्यावर राडा नको म्हणून एवढ्या वेळेस गप बसतोय. पण दुसऱ्या वेळेस आपल्याला हे जमणार नाही. हा पाटील चला रे, चला पुढं. बाबाजी चल. कौशल भाई तू पण पुढं चल. चल तू. अरे हराम त्याची जात. गोरख तुम्ही या वाट्याने गाडा होता. मी जगन्नाथाला बघून येतो. बाबाजी मी आपण आले. नका नका तुझा. नाही बाबाजी मी बघून येतो जगन्नाथाला. अगं तिथं असली म्हणजे तिथं त्याचा कोण बी पडत तिथं. नका नका कौशल येऊ. बाबाजी मी आपण येते तुझ्या संग. तुझा अडफड करताय. पाटील तुम्ही बरं नाही केलं. पाटील तुम्ही बरं नाही केलं. देवाच्या भक्ताला मारलं तुम्ही. देवाच्या भक्ताला. जगन्नाथा उठ. देव तुमचं भलं नाही करणार. कधी बरं आहे तुम्हाला माफ नाही करणार पाटील. कधी नाही माफ करणार. अरे काय फिमर घेऊन माझ्या पुढे आवाज देतोय. नसीब वाचला. अजून जरा वेळ थोडापला असता तर त्याची चिमडीच बांधून द्यावी लागली असती तुला. चला रे बघू त्या सटीकडे.
साली दीड दमडीची नाही पण आव्हान त्या दिवसासाठी चालू. तात्या कवा बरं होईल याचं? उद्यापर्यंत हिंडा फिरायला लागल. अंगात चांगली रग आहे. रांगडागडी आहे चांगलाच. 4-5 दिवस नाचता नाही यायचं त्याला. 8 दिवस नाचला नाही तरी चालेल, पण लवकर बरं झालं म्हणजे बस. होईल होईल, लवकर बरा होईल. खंडेरायाचा वाघ्या आहे तो, काय साधा माणूस नाही तो. बोलायचं पण नाही आता. सकाळच्याला शुद्धीवर आलाय चांगला, म्हणजे संध्याकाळपर्यंत होईल नीट. चला आपण आवर करून देऊ. हा, मी अभि अजून आंघोळ नाही केली आणि तुला बी अजून स्वयंपाक करायचा आहे. हा चल. गोळक्या हाणताच जवळ, त्याची नका काळजी करू तू. हा, त्याला बी भूक लागली असेल. आणि जगन्नाथा, तुला भाजी भाकर खायची ना? हा, चल स्वयंपाक करून पाठवून देऊ कोणाबरोबर तरी. हा हा, हे चाटायचं आता. हे वाघ्या, जाते रम्या. अजून भाजी भाकरी बी करायची आहे. वरती समजा आवरायचे अजून. येते आम्या. चल गोरख्या, लक्ष ठेव ना त्याच्यावर. जातो रे जगन्नाथा. Ah.
कौशी मला लय आवडती. माझा जीव लय त्याच्यावर. तिचा पण माझ्या लय जीव आहे. लय चांगली. पण तिच्याशी मी लग्न करणार. काय मत आहे? तुला आवडली? आवडणार. अरे चांगली आहे ती, चांगलीच आहे. मी ना उद्या तिला लग्नाची मागणी घाल. आई कौशल्य कुंकू लावायचं. उद्या तिला मागणी घालणार. फुल पण देणार. कौशल्य आवडते मला. जीव आहे तिचा. राम राम पाहुणे. नमस्कार. कुठल्या गावचे? नाही म्हणजे आज इकडे कुठे रस्ता चुकला? ही समधी हात आमची बरं का. इकडं वाकडी नजर करून बघायचं काम नाही. काय नाही, तसं मी पत्रकार आहे. इथल्या वाघ्या मुरळी प्रथेवर जरा माहिती गोळा करायची होती, म्हणून इथं थांबलोय. हा मग ठीक आहे. मी म्हटलं इकडं मग गडाच्या मागच्या बाजूला काय करतेस? काही वेगळा विचार करून आलास की काय? नाही, तसं वेगळा विचार वगैरे काय नाही. आय मीन तुम्हाला म्हणायचं काय नक्की? जाऊ द्या, तुम्हाला त्याच्याशी काय घेणे म्हणा. उगाच तुमच्या मनात कशाला आणून द्या. बर तो वाघ्या दिसत नाही हो. हा काय त्याचं नाव बघा? अच्छा अच्छा, तुम्ही जगन्नाथ बद्दल बोलताय का? हा हा, त्याला रात्री रावसाहेब पाटलांच्या वाड्यावरती मारहाण झाली आहे. त्यामुळे त्याच्यावर जरा तिकडे खाली वैद्यांकडे उपचार चाललेत. म्हणजे चांगली चादल घडली. लय रुबाब करत होता बघा. अभिनंदन करायला पाहिजे रावसाहेबाचं. बर तो गुरव दिसत नाही आणि तो गोरक्या पण दिसत नाही इथं. ते खाली आत्ताच खाली जाताना दिसले मला. वा, म्हणजे बरीच माहिती की तुम्हाला. चला, एकंदर उगाच चक्कर झाली. इथं त्यांच्या पार्टीतला कोणीच नाही म्हणायचं की. असं कसं? ते त्यांची मुरळी आहे ना, ती कौशल्या, ती तिथंच आहे. कौशल्या? हो. अरे मग तर कामच झालं की. नाही म्हणजे ती भेटली तरी चांगल्यासारखंच आहे. काय शेवटी पार्टीचं कोणीतरी भेटणं महत्वाचं नाही का? येतो आम्ही. बर, अच्छा.
कोण हाय? अहो तुम्ही सांगावं का नाही धाडला? ते खरं आहे, पण आम्ही जातीनेच इथं हजर झालो. काय नाही ते कल्पनाच नव्हती बघा अशी. कसली? नाही मोरया पण एवढ्या सुंदर असतात याची. खरंच नशीब आहे बरं का वाघ्याचं, नशीब आहे. आबा तोंड सांभाळून बोला. अरे एवढे वरडतीस कशा बाई? मी काय खोटं थोडीच बोलतोय वय. आणि या चिडायचं बी काय कारण आहे? सारं जग जाहीर आहे की वाघ्या मुरळीचं नातं. होय, पण आमचं नातं भाऊ बहिणीचं आहे हे ध्यानात ठेवा. म्हण भावा बहिणीचे नाते. अरे अरे आता इथं काय काय वेळ चालतंय ते जगाला ठाऊक आहे की. खोट आहे ते समजा. आता खरं बी असू दे ना, तरी बी आमचं काही बी म्हणणं नाही. पण अधून मधून आमच्याकडे बी पाहुणचार घेत जा. का त्या वाघ्यानेच मागता घेतलाय काय आमचा? आबा आम्ही देवाला वाहिलेली माणसं, आमच्या रातला आरोप घेऊ नका सा. अरे होय, कल्पना आहे आम्हाला त्याची. पण या देवाच्या प्रसादाचा आम्हाला बी लाभ द्या की थोडा. देवाच्या प्रसादावर समजा भक्ताचा हक्क असतो या. आबा तोंड सांभाळून बोला. तुमच्या तोंडाला असली भाषा शोभत नाही. काय सांगावा असेल तो सांगा. सांगावा त्यांना नाही, तुलाच आहे. जरा विचार कर, आज ना उद्या तुझं वाटुळ हे होणारच. त्या परीस चांगल्या माणसाच्या हाती आली तर आयुष्याचं सोनं होईल तुझ्या. आणि आम्हाला बी पुण्य लागल सत्कार्य केल्याचं. काय दूर व्हा आबा. हातात पेटता टेंभा आहे. अंगाला जरा जरी हात लावला तर उभं चालू टाकेल. वा वा वा, लय माझा आलेला दिसतोय फुकटचं खाऊन. काय नाही ते दिसतंयच आता. आमच्याच पैशावर आणि तुकड्यावर जगून ये रुबाब. ठीक आहे, याद राख, हाती आलेलं फुल वास न घेता टाकून द्यायला आबा पाटील नामर्द नाही म्हटलंय. नामर्द नाही. बघून घेईल, जरा बेसाव सापडू दे, मग बघतो तुझ्याकडं. जर नाही तुझा माज उतरवला तर नावचा आबा पाटील नाही. चाल तुम्हाला पैसे दिलं, सवलती दिल्या, तर तुम्ही आमच्याच डोक्यावर मेरे वाटायला निघाले होय. ठीक आहे, बघून घेईल मी. येतो आम्ही, येतो. माय गॉड, अगं कौसल्या, अगं झालंय ते काय तुला? प्लीज प्लीज सांग ना. अगं साडीनं पेट घेतला असता मग. प्लीज बोल काहीतरी. अगं कोणी बोललोय का तुला? प्लीज प्लीज कौसल्या, अगं नाही बोलायचं का तुला? अगं झालंय तरी काय तुला? सांग ना. मरायचंय मला. हो मरायचंय मला. का वाचवलं सांगा. खूप खूप सहन केलंय मी, आता नाही सहन होते मला. एकदाची मी म्हणजे व्यापातून सुटल तरी. हो मरायचंय मला. का थोडा मरायचंय मला. I'm sorry. हे बघ आता काही काळजी करू नकोस. मी या सगळ्या व्यापातनं त्रासातनं तुझी सुटका करणार आहे. प्लीज मी लग्न करणार आहे तुझ्याशी. मी लग्न करणार आहे तुझ्याशी. म्हणजे अगं आता कसली काळजी करायचं काही कारण नाहीये. बघ मी या सगळ्या त्रासातनं तुझी सुटका करणार आहे कौसल्या. अहो कशाला अमंगळ बोलताय साहेब? कशाला आमची चेष्टा करताय? अहो जावा, सुखानं जगू द्या आम्हाला. हे पण मी चेष्टा करत नाहीये. मी मनापासून बोलतोय. खुळबीळ तर लागलं नाही ना तुम्हाला? अहो जावा की घरला. घरला तुमचे आईबाप वाट बघत असतील. त्यांना जर या गोष्टी कळल्या ना तर घरात पाऊल नाही टाकू द्यायचे. हे पण मी तुझी चेष्टा करत नाहीये. मी
मी मनापासून बोलतोय. अगं ऐक तर, अगं जरा आजूबाजूला डोकावून पहा, मग तुला कळेल जग किती पुढे गेलंय आणि आपण कुठे आहोत ते. तुला कळत कसं नाहीये कौशल्या? तुला अगं हे नवसाचं देणं घेणं हे सगळे प्रकार बंद व्हायला हवेत आता. या सगळ्या खुलसट कल्पना आहेत, या सगळ्या बंद व्हायला हव्यात. हे बघा साहेब, तुम्ही काय म्हणता ते मला काय बी कळत नाही. मला फक्त एकच पक्क ठाव आहे, माझं लहानपणीच खंडेरायाबरोबर लगीन लागले, तेव्हा त्याच्याशीच प्रामाणिक राहायचं, मरेपर्यंत त्याच्याशी प्रामाणिक राहायचं, बस. कुणाशी प्रामाणिक राहायचंय तुला? खंडेरायाबरोबर? चल चल माझ्या बरोबर. कुठं? चल तर. अहो पर कुठं? अगं चल म्हणतो ना तुला. तुला खंडेरायाशी प्रामाणिक राहायचंय नाही का? तेच तुला सांगणार आहे मी आता, खंडेरायाशी प्रामाणिक कसं राहायचंय ते. हे कसलं मंदिर आहे? बाणाबाईचं. ही बाणाबाई कोण? खंडोबाची दुसरी बायको. खंडोबाच्या पहिल्या बायकोचं काय नाव? म्हाळसा देवी. आता मला सांग, जिथं खंडोबाला पहिली बायको असताना त्यानं दुसरं लग्न का केलं? म्हणजेच तो पहिल्या बायकोशी प्रामाणिक नाहीये, तिथं तू तुझ्याशी काय प्रामाणिक राहणार आहे? म्हणजे असं, तू एवढी लहानपणापासून त्याची सेवा करतेस, आराधना करतेस, त्याच्यावर प्रेम करतेस, अगं स्वतःचं सर्व जीवन त्याच्यासाठी वाहून घेतेस, मग त्यानं तुझ्याशी प्रामाणिक राहायला नको का? त्याला एकच मुरळी असावी ना? पण नाही, त्याला मात्र शेकडो देवळात हजारो मुरळ्या सोडलेल्या सापडतील. तर मग तो कसा प्रामाणिक आहे? अगं मला सांग, त्यानं तुला कधी सांगितलं की माझ्यासाठी मुरळी म्हणून राहा? नाही. मग हौसाला म्हटलंय? नाही. मग तुम्हाला कोणी सांगितलं? कोणीच नाही, आम्हाला ठावच नव्हतं कधी सोडलं ते. हा, म्हणजे इथं खंडेराय कधी म्हटला नाही तुम्हाला की आमच्यासाठी मुरळी म्हणून राहा? अगं दूर कशाला, हेच पहा ना, इथं खंडोबाला तुम्ही एवढा मटणाचा नैवेद्य दाखवता, कित्येक बोकडे कापता, यातला किती नैवेद्य देव खातो? ठेवून पहा एखादा दिवस, दुसऱ्या दिवशी तो आपल्यालाच खायला लागेल. अगं सगळ्या खोट्या कल्पना उराशी बाळगून तू स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ का करतेस? तुमचं बी म्हणणं खरं आहे साहेब, पर देव आमच्या आतापर्यंतच्या भक्तीचं वाईट फळ थोडीच देणार आहे. तो तर लय दयाळू आहे. तुमचं बोलणं पटतंय, पण धीरच होत नाही. साहजिकच आहे ते. अगं लहानपणापासून जे संस्कार आहेत ते इतक्या लवकर थोडीच संपणार आहेत. भय तर का हो साहेब, बाबाजी जण गोरख्याचं काय? अहो त्यांनीच तर मला सांभाळलंय, त्यांना मी कशी काही विसरू? गोरख तर मला भन मानतो, त्यानं तर लई माया दिली मला, तेव्हा त्या दोघांना सोडायला नाही जमायचं. अगं तू त्यांची चिंता कशाला करतेस? आपण त्यांनाही शहरात घेऊन जाऊ. नाही हो साहेब, त्यांना नाही फसवता यायचं, नाही सोडता यायचं त्यांना. तेव्हा हा विचारच न ग. हाय हे माझं जीनं बरं हाय. होय अगं हे पहा, इथल्या जंजाळात खितपट पडण्यापेक्षा शहरात त्यांचं आयुष्य आणखी सुखी होईल. हे पहा, आपण त्यांनाही शहरात घेऊन जाऊ. तू त्यांची चिंता करू नकोस, ओके? मग काय प्रॉब्लेम तर नाही. पण का हो साहेब, मला एक विचारणार कोण नाही, पण तुमचं काय हो? तुमच्या घरला कोण कोण आहे? ते काय म्हणते? तुमचा समाज काय म्हणतो? तू त्यांचा विचार करू नकोस. मी जेव्हा या पत्रकार व्यवस्थेत शिरलो ना, तेव्हाच ठरवलं होतं की एका अनाथ आणि गरीब स्त्रीशी विवाह करायचा. संधी आलेली आहे आणि मी एक पुढारलेल्या विचारांचा तरुण असल्यामुळे मला या लग्नात गैर असं काहीही वाटत नाहीये. तेव्हा मला तरी असं वाटतं की तू ही चांगली संधी हातातून दौडू नयेस. हा, मला तर काय समजत नाही. ह्या बाबाजीला विचारते. ठीक आहे, तू बाबाजींना विचार, माझी काही हरकत नाही, पण एक चांगली संधी तू हातातून दौडू नकोस, एवढंच माझं सांगणं आहे. ते पहा, बाबाजी आलेतच, विचार त्यांना हवं तर. होय, तसंच करते.
ठीक आहे पोरांनो, तुम्ही करताय ते चांगलंच करताय, तर मग मी कशाला आडवा येऊ? हा, जे करताय ते टिकून धरा, टिकून धरा म्हणजे लय झालं. आणि एका म्हाताऱ्या बापाच्या आणखीन काय इच्छा असणार आहे? हा, पोरीचं भलं त्यातच बापाचं भलं, दुसरं काय? चला, या परंपरेतनं एका तरी पोरीची सुटका झाली म्हणायची, दुसरं काय? यो आनंद काय कमी हाय वय? हा, जगन्नाथ कुठं जातोय? तो येईल ना, तो आला म्हणजे 2-4 दिवसात करून टाकू लग्न आपण. पण नाही बाबाजी, मला आजच उरकलं तर नाही चालणार का? माझी रजा फक्त दोनच दिवस आहे आणि उद्या तर मला निघावं लागणार आहे. तेव्हा आज संध्याकाळी उरकलं तर बरं नाही होणार का? ठीक आहे साहेब, तुमची इच्छाच हाय तर करून टाकू आजच संध्याकाळी. पण एक बाबाजी, लग्न मात्र साधं सुद्धा करा. जशी आपली मर्जी, आमचं काय, रीतिरिवाजाप्रमाणे वागायलाच पाहिजे. चला, लग्नाची तयारी करायची बेगी बेगी, सणेवाल्याला बोलवायचं, हार तुरा आणायचं, समधी तयारी मलाच करायची. बघा, जगन्नाथ नाही इथं, तेव्हा सगळी जबाबदारी माझ्यावर पडली. गोरख काय यायचा कामाला, त्याला काय कळतं त्यातलं? विद्यावलंचंद्रवलंते मनसा स्मरामि वराणि वादन्ति सावधान सूर्या घ्या, चहा आणला तुमच्यासाठी. चहाची काही आवश्यकता नव्हती. अरे, चहा पिण्यासाठी कबशा? कबशा कशाला? थाळ्या आहेत की. थाळ्या? आम्ही थाळ्याच वापरतो, लई चव लागते चहाला. पुरे पुरे घ्या. हो, घेतो ना.
माय गॉड. चहा अजून तसंच पटकन घ्या की. हो घेतो ना, घेतो. लवकर घ्या नाही तर गार होऊन जाईल. अरे 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 अहो चहा सांडलं की. थांबा मी आता स्वच्छ करते. भाजलं भिजलं तर नाही ना? नाही. तसा गारच नव्हता मला, पण मी आज चुकले. मीच लई घाई केली तुम्हाला. मला सवयच आहे ही वाईट. तुम्ही काय बी वाईट वाटून घेऊ नका. हो एकदा माझ्या हात नक्की नाही भंडाऱ्याचा कोटमात पडला. तेव्हा बाबाजी मला म्हणला लई येंधळ्यावाने वागती, काय बी कुठे बी ठेवती, कशी बी चालती. कोटमा म्हणजे काय? अहो भंडारा ठेवायचं भांड. असं असं मला माहितच नव्हतं हे. घडी घडी अशी हर घडी नजर वाकडी लावित गोडी. घडी घडी अशी हर घडी नजर वाकडी लावित गोडी. हृदयात घेऊन उडी, हृदयात घेऊन उडी. भरुणी घे, भरुणी घे, भरुणी घे प्रीतीच्या तावडी. हाय हाय घडी घडी अशी हर घडी नजर वाकडी लावित गोडी. घडी घडी अशी हर घडी नजर वाकडी लावित गोडी. तटी तटी नको आडवाटी, मिठीच के दिसी नदीच्या तटी. अटी तटी नको आडवाटी, मिठीच के दिसी नदीच्या तटी. मिठी अशी मारुणी तटी, मिठी अशी मारुणी तटी. हाय हाय मिठी अशी मारुणी तटी. उघडी बिरुयाची ताटी. घडी घडी अशी हर घडी नजर वाकडी लावित गोडी. घडी घडी अशी हर घडी नजर वाकडी लावित गोडी. शिरी शिरी अशी भरजरी जरी लागरी मनत मुगरी. शिरी शिरी अशी भरजरी जरी लागरी मनत मुगरी. वरी वरी करी शिर गोरी, वरी वरी करी शिर गोरी. प्रीती फुलते घरी अंतरी घडी घडी अशी हर घडी नजर वाकडी लावित गोडी. घडी घडी अशी हर घडी नजर वाकडी लावित गोडी. हृदयात घेऊन उडी, हृदयात घेऊन उडी. भरुणी घे, भरुणी घे, भरुणी घे प्रीतीच्या तावडी. हाय हाय घडी घडी अशी हर घडी नजर वाकडी लावित गोडी. ला 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 ला.
साहेब कसले विचार चाललाय? काय नाही, तू शहरात कशी दिसशील याचा विचार करत होतो. पुण्यक्षेत्र या नाही धरणीवरी अंतिथे नांदतो सदानंद हर उंच डोंगरी गडावरी. येळकोट येळकोट जेजुरीच्या खंडेरा या डागराला या वाईच्या तू गणराया जागराला या पसरणीच्या भैरी देवा जागराला जेजुरी गड वाजतो घडा गुण धरती ही पलिकाड गड जेजुरी अलीगड रूप दावून बानू गेली स्वारी देवाची येडी झाली. अव बानूबाईचं येड लागलं मल्हारी देव मल्हारी हा. अव इसरून गेलाय पुण्या झाडाला भंडारी देव भंडारी हा. अव येळपट पोहलं दिवाणीत काय भंडार उधळीची. अव 9 लाख पायारी घडाला वाची राजोडीला खडकाला. अव बोला तुम्ही बोला महाळका नारीला आणि भंडार बाबू देवाला मल्हारी रायाला. मल्हारी माझा कैवारी देव मल्हारी गा. अव गळा घालतो भंडारी देव मल्हारी हा. रुसला कामत वरी मल्हारी रुसला काम.
अहो साहेब, लय लवकर उठलासा तुम्ही? होय, लय लवकर उठलासा. योग्य खंडेरायाचा प्रसाद. अहो पण मी अजून अरे तुम्ही अजून तोंड धुतलं नाही वाटतं? होय, नाही धुतलं मी अजून तोंड. तोंड धुतल्यानंतर घ्या तुम्ही प्रसाद. बरं बरं, ठीक आहे. निश्चितीने होऊ द्या, निश्चितीने होऊ द्या. राम राम साहेब. लय लवकर उठला. काय नाही, सहजच. बाकी काही म्हणा साहेब, तुम्ही कौशल्याशी लगीन केलं ते लई बेस झालं बघा. ते कसं काय? नाही ते काय, त्या जगन्नाथाला चांगली अब्दल घडली बघा. हा, लय रुबाब करीत असतो. अहो आमच्या पैशाला वाटेकरी होतो काय? अहो चांगला तोंडचा घास गेल्यावर काय होतंय ते समजलंच त्याला. हा, येईनच बघा तुमच्या नावानं आता वरडत वर. बाकी काही म्हणा साहेब, तुम्ही कौशल्याशी लगीन केलं, तुमची कमालच मानाय पाहिजे. हा, एकदम बेस, लय कमाल मानाय पाहिजे तुमची. अहो त्यात कमाल कसली आली आहे? अहो कमाल नाही तर काय, अहो कौशल्याला पटवणं म्हणजे साधी गोष्ट नाही महाराजा. अहो आजपत्र बाल्याची वाट लावली तिनं, तर तुमची काय गाता नाही का? मला कळत नाही, तो जगानं तिच्यावर खरोखर इतका प्रेम करायचा का? नाही म्हणजे यावरती तिला अधिकार नाही म्हटला तो काही. अहो हिंमत असेल तवा ना साहेब. बाकी हिंमत करावी तुमच्या सारख्याने. आदल्या दिवशी भेट, दुसऱ्या दिवशी मागणी, तिसऱ्या दिवशी लगीनच. बाकी काय म्हणा साहेब, आता तुमची कमालच मानाय पाहिजे. तो जगन्नाथ आत्ता येईन वरडत बघा तुमच्या नावानं वर, उस्ताद जळत येईल. बाकी काही म्हणा साहेब, तुम्ही लगीन केलं लई बेस झाला आपल्याला. बरं ये तुम्ही, आणि काही लागलं सवरलं तर बोलवत जा. अगदी हक्कानं बोलवा. इथंच राहतो मी गाड्यावर. हा येतो मी. होऊन दे निश्चित, चालू दे. काय साहेब, तिथे देवाला आलाय का आला का दुसऱ्याच्या सुखात आला? म्हणजे जे काय बोल स्पष्टपणे बोल. अरे हा स्पष्टच बोलणार आहे. तुम्ही शहरी लोक, तुम्हाला काय बायकांची कमी आहे वय शहरात? 4 रुपये टाकले तर हॉटेलात, गल्ली बोळात पाहिजे त्या प्रकारच्या बायका भेटतात तुम्हाला. पण एवढं असून तुमची नजर इथल्या गरीबांच्या पोरीवरच का? अरे तुम्हाला काय पैसा फेकला तर कोणी बी भेटेल, पण आमचं काय? जे आमचं हाय ते बी तुम्ही वरबाडून नेताय. अरे अरे जेव्हापासून इथं वाघ्या म्हणून नाचायला लागलो ना, तेव्हापासून प्रेम करतोय तिच्यावर. पण एक शब्द बोललो नाही. म्हणलं आज बोलू, उद्या बोलू. तो मात्र आज आला नाही तर लगेच जाव साधलास. काय भेटलं तुला असं करून? काय साधलं जा? अरे मारदा, आमच्या सारख्यानं जर असं शहरात येऊन तुमच्या आया बहिणीला बायकाला लुटलं तर होईल कसं? अरे जरा तोंड सांभाळून बोल. अरे एवढं प्रेम होतं तर आधी का नाही म्हटलास तिला? का हिंमत नव्हती त्यावेळेस? अरे प्रेम करतोय. अरे उद्या तिच्याशी लग्न केल्यानंतर तिला 2 घास खायला घालायला देखील पैसे आहेत का तुझ्याकडे? अरे तिच्या नाताच्या पैशावर जगणाऱ्याची जात तुमची, आणि मला शिकवतोय. अरे खरं प्रेम करतो तेव्हा तर बोलतो. असं तुझ्यासारखं हवस म्हणून बघत नाही तिच्याकडे. अरे अरे आम्ही तरी तिच्या नाचाकडे बघ, पण तू तिच्या शरीराकडे बघून लग्न केलंस तिच्याशी. काय साधलं तू? काय भेटलं तुला असं करून? अरे तो फसवलं मला, बाबाजीला, कौशीला, साऱ्याला फसवलंय तो. पण मी तुझा बदला घेणार. तुला चित्र नाही सोडणार. मला शांत फसवलंय. जगलं तर शांत हो. किती बी केलं तरी पाहुणा आहे का शांत? अरे किती बी केलं तरी पाहुणा आहे ते आपला.
अरे पाहुणा आहे तर पाहुण्याच्या इज्जतीनं राहावं माणसानं. खाल्ल्या घरचे वाशे मोजून आहे. मला माहिती आहे तुला कशाचा राग आलाय म्हणून. अरे सुखाशिवर तुझं खरं प्रेम आहे ना. सुखान चाललं तुला देखवत नाही का? हा का तुझं प्रेम फक्त वरवरचं होतं? बाबाजी सांगू नको. अरे तसं असतं तर इतके दिवस वाट बघत बसलो नसतं. शांत बाबा जपत जायची तयारी कर. आपल्याला मिळायचं त्यांच्या बरोबर. मला काय भीक लागली नाही याच्या बरोबर जायला. ज्यांना जायचं असेल ते जातील. मला काय भीक घेणं नाही. काय विचारायचं गुण आहे ते पोरग गुणच आहे. जाऊ द्या नका बदाव घेऊ नका करू. चल रे पापण्या. राजा हे राजा